सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यात पहिल्यांदा सर्व स्वामी सेवेकरींना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर उद्या संक्रांत आहे, पौष महिना चालू आहे. तर या पौष महिन्यात सूर्यनारायणांची सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते. तर संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत कोणती सेवा करू शकतो याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर रथसप्तमीपर्यंत किंवा ही सेवा तुम्ही कायम चालू ठेवू शकता, कारण की या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गुरुचरित्र ग्रंथ ज्यांनी वाचला आहे त्यांना स्वतः दत्त महाराजांनी त्यात सांगितलेलं आहे की सूर्याला अर्घ्य देणं किती महत्त्वाचं आहे. अर्घ्य दिलं नाही तर तेव्हा ब्राह्मणांची क्रियाकर्म थांबली जायची किंवा होत नव्हती पूर्ण. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर रथसप्तमीपर्यंत आपल्याला खूप सुंदर सेवा करायची आहे सूर्यदेवांची. तर ती सेवा काय आहे त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. रथसप्तमी म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते. त्या दिवशी आपण सूर्यनारायणांचा रथ काढत असतो. सूर्यनारायण त्यात बसून येतात. शिरा, गोड, पंचामृत असे अनेक नैवेद्य आपण गोडाधोडाचं बनवत असतो सूर्यनारायणांपाशी. त्या दिवशी अनेक जणांची सूर्यनारायणांची उपवासाची सांगता होत असते. गावाकडे बरेच जणांची पारायणं चालू होतात. तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील सूर्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्यदेवांचं पूजन, त्यांना अर्चन, त्या किंवा सूर्यदेवांच्या नावाने केलेलं दान, धर्म, तसेच गंगेत स्नान, एखाद्या तीर्थस्थळी जाऊन तुम्ही जर स्नान केलं तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि सूर्याच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाच्या या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे या महिन्यात तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या सूर्य उगवल्यानंतर सूर्याचं पूजन, आराधना आणि दर्शन केलं पाहिजे. यामुळे तुमचे सगळे व्याधी, रोग नाहीसे होतात असं म्हटलं जातं. तुम्हाला डोळ्याचे, त्वचेचे, हाडाचे कोणतेही रोग असतील तर ते बरे करण्याची ताकद हे सूर्याच्या प्रकाशात किंवा तेजात आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार नाहीसा करतो तो सूर्य असतो. आणि सूर्याची सेवा किंवा सूर्यदेवांची उपासना ही अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कुठेही राहत असाल, गावाकडे असाल, शहरात असाल, शहरात राहत असाल, तुम्हाला टेरेस नसेल किंवा अंगण समोर नसतं फ्लॅट सिस्टीममुळे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करायचं आणि सूर्यदेवांना वरती जाऊन दोन्ही हातांनी ओम नारायणाय नमः किंवा विष्णूंचं नाव घेऊन तुम्हाला वरती अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यनारायणाय नमः, सूर्यनारायणाय नमः असं म्हणून सूर्याकडे बघत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. ते अर्घ्य आता खाली जर जमिनीवर सुकून जाण्यासारखं असेल तर जमिनीवर सोडा किंवा तुम्ही बादलीत सुद्धा सोडू शकता आणि ते बादलीतलं पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. या पद्धतीने तुम्हाला दररोज 1 महिना सलग करून पहा. खूप सुंदर सेवा आहे. त्यानंतर ताट भरून घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, थोडीशी साखर, धूप, दीप हे सर्व घेऊन सूर्यनारायणांना रथसप्तमीपर्यंत 1 महिना ओवाळून पहा. तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल होतात ते मला तुम्ही स्वतः सांगाल. कारण की आपलं बुद्धी, शरीर यांचा विकास होण्यासाठी सूर्यांची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. आणि जे सूर्यांची सेवा करतात ते बुद्धीने तेजस्वी होतात, प्रतिभा संपन्न होतात, सूर्यासारखं त्यांचं तेज असतं असं म्हटलं जातं. आणि सूर्यनारायणांची सर्वांनी आवर्जून उपासना करा. पौष महिना वाईट नसतो. पौष महिन्यात सर्व सेवा तुम्ही करू शकता. गुरुचरित्र, स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती, कुंकुमार्चन अशी कोणतीच सेवा नाही की जी पौष महिन्यात करू शकत नाही. पौष महिन्यात बारसं, लग्न, मुंज अशा जे कार्यक्रम धार्मिक असतात, म्हणजे जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत असे कार्यक्रम केले जात नाहीत. देवपूजा वगैरे सर्व या महिन्यात केलं तरी चालतं. बरेच जण म्हणतात की पौष महिना चांगला नसतो, पण असं काहीही नाही. सूर्यनारायणांची सेवा तुम्ही या महिन्यात आवर्जून करायला हवी. आणि ही सेवा जरी छोटी वाटत असेल की दररोज उठून सूर्यांना अर्घ्य काय द्यायचं, तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू महिनाभर करून पहा आणि स्वतःच्या आयुष्यात काय बदल होतो हे तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगाल. तर सर्वांनी ही सेवा, उद्या संक्रांत आहे, संक्रांतपासून चालू करा. ज्यांना शक्य आहे लाईफटाईम करणं त्यांनी दररोज करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी रथसप्तमीपर्यंत आवर्जून ही सेवा रुजू करा. महिलांनी मासिक धर्म असताना तेवढे 4-5 दिवस स्किप करावी व दररोज सेवा नंतर सूर्यनारायणांची केली तरी चालते. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.